विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा ठरणार। तर 3 मार्च पासून सुरू होणार विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। कर्नाटकमधील एसटी चालक मारहाणीचे पुण्यामध्ये पडसाद। कानडी नंबर प्लेट असलेल्या बसेसवर फासलं काळं। पुण्यातील स्वारगेट भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। राज्यामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरण उघड। गणित संख्याशास्त्र विषयांच्या पेपरमध्ये कॉपी करणारे 66 जण सापडले। सर्वाधिक कॉपी प्रकरणं संभाजीनगरात। राज्य सरकारनं दुधाला दिलेलं अनुदान केवळ कागदावरच। अहिल्यानगरातील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत। पालघरमधील वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेटावर विमानतळ उभारलं जाणार। प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार। दुबईच्या मैदानावर दुपारी 2:30 वाजल्यापासून सामना रंगणार। पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज।